गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट गोठ्यातून केली आहे। आज सकाळी ना शेडच्या साईडने भरपूर अशा वालाच्या शेंगा आणल्या होत्या। भाजीलाच काही नव्हतं म्हणून तिकडनं शेंगा आणल्या होत्या आणि त्याची भरपूर साल निघाली होती। तर तेच साल मी टाकण्यासाठी आता इकडे गोठ्यामध्ये आले होते। आज ना सकाळची सगळी लवकर कामं उरकली आणि आम्ही आज शेवया बनवायच्यात, त्याच्यामुळे सकाळच पीठ वगैरे मळून घेतलं आणि आता इथे करतोय आम्ही शेवया। मला ॲक्च्युली मुंबईला न्यायच्यात म्हणून इथे शेवया बनवायचं काम चाललंय। मी ऑलरेडी विकत आणते तिकडनं, पण त्याला लगेच किडे होतात, तर म्हटलं आपण गावी आलोय तो गावावरूनच घेऊन जाऊया। छान छान बनवले। असं कधी होतं का आपण काही काम करतो आणि आजूबाजूला लहान पोरं असेल तर ती मदत करत नाहीत। लहान पोरांना तर सगळ्यात जास्त इच्छा असते मोठ्या लोकांना मदत करायची, मोठी बाजूला झोपून राहतात, पण लहान पोरांची मध्ये लुडबुड चालूच असते। तर तसंच आमच्या पिऊचं इथे चाललं होतं। आम्ही शेवया बनवत होतो तर ती आजीला शेवया खाली येत होते तर तोडायला मदत करत होती। एका साईडला ना माझं दळण्याचं काम चालू होतं आणि दुसऱ्या साईडला TV पाहत होते। तर आत्ता ना ह्या शेवया वगैरे सगळ्या आमच्या करून झाल्यात, भरपूर अशा शेवया केल्यात आणि घरातच सुकायला टाकल्यात। आई बोलली तुला नेण्यापुरतेच आपण करूया आणि नंतर ना आम्हाला पाहिजेत ते आम्ही नंतर करू। तर शेवया वगैरे करून झाल्या आणि पुन्हा आलो शेतामध्ये। काल थोडीशी बाजरीची कणसं जमा करायची राहिली होती, म्हटलं ती आज करून घेऊया आणि पूर्ण काम संपून टाकूया। शेतात आलो आणि काही खाल्लं नाही असं कधी होईल का? तर मस्त असे भुईमुगाचे ढाळे काढून घेतले होते आणि मस्त शेंगा खात बसली होती मी साईडला। आणि जी काल आपली कणसं राहिली होती थोडी भरायची, ते पण भरायचं काम चाललं होतं। काल खूप लेट आलो त्याच्यामुळे कणसं काही उरकलीच नाही भरायला। आज ना छान अशी कणसं सुकल्यात, तर आता उद्या सगळ्यात आधी मशीनवाल्याला बोलून बाजरी करून घ्यावं लागेल। शेतातली शेडवरची सगळी कामं आम्ही मुंबईला जाण्याच्या आधी क्लिअर करून घेतल्यात आणि आता इथे बाजरीच्या साईडलाच एक विलायती चिंचेचं झाड होतं, तर इकडे आलो होतो आम्ही विलायती चिंचा तोडायला। खूप उंच होतं, काठीने वाकून चिंचा भरपूर अशा काढल्या आणि खायला खूप टेस्टी लागतात। ह्या काय माहिती कोणाला आवडतात का नाही, पण मला तर खूप आवडतात। शेतातली कामं झाले ना आता आम्ही निघालो घरी। जाताना साईला इथे ना खूप छान अशा हातपाय घासण्यासाठी घासणी भेटत होत्या म्हणून ते शोधत होती। कालची थोडी कणसं बाकी होती, आता ती भरायला गेलो होतो। आता सगळी कणसं जमा करून झाली आणि आता निघालो घरी। काल पूर्ण झालीच नव्हती, थोडीशी बाकी राहिली होती। मग आता पुन्हा गेलो होतो आणि भरपूर अशा विलायती चिंचा आणल्यात मी येताना खाण्यासाठी। तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? नक्की कमेंट करून सांगा। आमच्या इकडे याला विलायती चिंचा म्हणतात, नक्की सांगा तुमच्याकडे काय बोलतात त्याला। संध्याकाळचं किती शांत वाटतं ना ग वातावरण एकदम। पिऊचा आवाज येतोय बघा इथपर्यंत, मगाशी तीच आवाज येत होती वाटतं। हा, शेतातून घरी पोहोचलो तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।